नमस्कार माझ्या यूट्यूब परिवाराला. आज आहे माझ्या गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस आणि योगायोग बघा, आजच होळीचा पवित्र सण पण आहे. आज पण सकाळी लवकर उठले, देवपूजा केली आणि महाराजांना साष्टांग नमस्कार घालून आजचे अध्याय वाचायला सुरुवात केली. गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस म्हणजेच आपली गुरूंवर श्रद्धा आणखी मजबूत आणि प्रबळ होत जाते. पारायणातला प्रत्येक अध्याय वाचताना ना आपल्या मनाला एक वेगळी शांतता भेटते आणि हळूहळू असं पण जाणवतं की आपल्यावर महाराजांची आणि गुरूंची कृपा बरसतच आहे. तिसऱ्या दिवशीच्या अध्यायामध्ये अध्याय 22 ते 29 पर्यंत अध्याय वाचायचे होते, ते वाचून घेतले. त्यानंतर छान अशी आरती केली आणि त्यानंतर मी आले हॉस्पिटलला. माझं हॉस्पिटलमध्ये थोडंसं काम होतं. आता इकडे माझ्या मम्मीच्या गावाला प्रवरा ग्रामीण मेडिकल ट्रस्ट म्हणून खूप मोठं हॉस्पिटल आहे. तिथलं काम केलं आणि त्यानंतर संध्याकाळी होळीच्या सणाची तयारी सुरू झाली. आप्पाला आणि भाऊला कामावरून येण्यापूर्वीच भैयांनी होळीला लागणारं सगळं सामान एकत्र करून ठेवलं होतं. म्हणजेच वाढे, गवऱ्या, लाकूड, सोबतच एरंडाचं पण फांदी. हे दोघे आल्यानंतर फ्रेश होऊन यांनी दारासमोर छान अशी साधी होळी मांडली. त्यानंतर मी होळीला रांगोळी काढली आणि हे सगळं आवरल्यानंतर आम्ही होळी पेटवली. होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. मी मनात असलेला राग, अहंकार, द्वेष, मत्सर या होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केलं आणि एक नवे सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक सुरुवातीचं स्वागत केलं. आता इथे पार्थ आणि प्रल्हाद पण त्यांच्या मामासोबत होळी सेलिब्रेट करत होते. जसं मामा करल तसंच ते लोक करत होते. म्हणजे मामा पाया पडला तर लगेच हे दोघे पण पाया पडले. खरं तर आपल्या मुलांना आपल्या भारतीय संस्कृतीची सवय लावण्याची हीच एक छान अशी पद्धत आहे की आपण जे करू ते मुलं बघत असतात. त्यामुळे आपण आपले सणवार, प्रत्येक गोष्टी, पद्धती आपल्या संस्कृतीप्रमाणे जपायला सुरुवात केली तर त्याचा आपल्या पुढच्या जनरेशनला तर नक्कीच फायदा होणार. मी प्रार्थना करते की तुमच्या मनातील पण नकारात्मकता या होळीमध्ये ज्वालित होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचं स्वागत व्हावं. आता होळीसाठी नैवेद्य म्हणून काय आज पुरण केलं नव्हतं. मग त्यानंतर ताई आणि काकी आल्यानंतर त्यांनी खीर, चपाती, तेलच्या आणि सोबतच भज्यांचा नैवेद्य दिला. त्यानंतर मी माझ्या गुरुग्रंथाला पण नैवेद्य दाखवला आणि होळी सेलिब्रेट झाल्यानंतर सगळ्यांसोबत छान अशी आरती केली. जशी होळीची ज्वाला आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी जाळून टाकते ना, तसंच श्री गुरुचरित्र पारायण आपल्या आयुष्यामधली नकारात्मकता सगळी नाहीशी करते आणि आपल्या जीवनात रंग भरते, खऱ्या आनंदाचे रंग, जे आपल्या मनाला खूप समाधान आणि आनंद देऊन जातात. गुरूंची कृपा आणि होळीचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या आयुष्यात खूप आनंद आणि भरभराटी घेऊन येवो. तिसऱ्या दिवसाचं पारायण पूर्ण. उद्या भेटू पुढच्या दिवशी.